गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आपल्यासोबत बाळराजे पवार हे आहेत. दादा काय सांगाल आपला दणदणीत विजय झालेला आहे? हा विजय गेवराईच्या जन्मताचा एक कौल होता तो, जे मागील 15-20 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या गेवराईच्या विकासाची जी दिशा आणि प्रामाणिकपणानं जे कार्य झालं, त्याचा परिपाकच ह्या निवडणुकीमध्ये जाणवला. सर्वसामान्य व्यक्ती, बाजारपेठेतील व्यापारी असेल, त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी ह्या निवडणुकीला स्वतःच्या हातात घेतलं होतं. ही गेवराई नगरपालिकेची निवडणूक एकमेव तालुका असेल, की जिथं भाजपावरती कमळावरती इथं मोमेडियनचे, तसेच आंबेडकर नगर असो, साठेनगर असो, संगमनेर नगर असो, या सगळ्या वार्डामधून कमळावरती, भाजपच्या चिन्हावरती इथं प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. इथे फारसं काही कोणी जातीचं, धर्माचं वगैरे ह्या गणितावरती राजकारण झालं नाही. फक्त विकास एवढ्याच पार्श्वभूमीवरती राजकारण झालं आणि कमळाचे 20 पैकी 16 जण निवडून आले. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारांनी पूर्ण ताकद लावली होती, तरी आपला विजय झाला आहे. काय सांगाल? हां, त्यांनी पूर्ण ताकद लावली होती. गेल्या 1 वर्षापासून सगळा पदभार जी प्रशासनाच्या ताब्यात होतं, तेव्हापासून त्यांची जी हस्तक्षेप त्यांनी जे नगरपालिकेमध्ये केला आणि जनतेला त्यांच्या त्या 1 वर्षाच्या कार्याची जी अ, पूर्ण माहिती जी मिळाली, त्यांचा जो कामाची पद्धत पाहिल्याच्या नंतर गेवराईकरांनी त्यांना सरळ नाकारलेलं आहे. त्याची कामाची पद्धत, त्यांनी जी सर्वसामान्यांवरती दहशत टाकली होती, व्यापारपेठेवरती त्यांची दहशत आहे, अडवणूक करून मतदान मिळवण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता, त्याला ह्या निवडणुकीत आळा बसलेला आहे. अ, जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होती, तेव्हा आपले वादग्रस्त प्रकरण उघडकीस आले होते. तर अशा वादानंतरही आपला मोठा विजय झालाय. खरं तर ते वादग्रस्त प्रकरण त्यांनी मीडियाच्या माध्यमातून ते रंगवलं. जी सुरुवात त्यांच्याकडनं जी झाली, ज्या अपप्रचार त्यांनी जो केला, जी अर्वाच्य भाषा किंवा सभ्यता सोडून त्यांनी जी उमेदवारांसोबत प्रत्येक वार्डावर ते मतदान बूथवरती त्यांनी जाऊन जी दहशत निर्माण केली, त्याची परिपक्वता झाली की सर्वसामान्यांचा आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला. माझी भूमिका एवढीच होती की ती त्यांना थांबवणं होतं आणि वाद वाढवू नये हे होतं. परंतु त्यांचं सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मी स्वतः होतो आणि मला पराभूत करायचं किंवा मला अडचणीत टाकणं याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गच नव्हता. म्हणून त्यांनी सगळा प्रयत्न लावला, सत्तेचा गैरवापर केला आणि मी कसं अडकून बसेल आणि मी कसा संकटात सापडेल एवढीच त्यांची ती भूमिका होती. स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील त्यांचे उमेदवार निवडून आले नाही आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना हार पत्करावं लागले. तर आणि बीडमध्ये जाऊन दंड ठोठावतात. काय सांगाल? अ, बीडमधली जो पराभव किंवा जो विजय राष्ट्रवादी काँग्रेसला जो मिळाला, तो त्या स्थानिकच्या उमेदवारांचा, तिथलचे समीकरणाचा तो विजय आहे. यांनी विनाकारणच असं ते श्रेय लाटू नये. कारण की त्यांना निवडून दिले गेवरेकरांनी आणि ते राजकारण करतायत बीडचं. ते कुठेतरी संयुक्तिक नाहीये. ज्यावेळेस जिथं त्यांना मतदान झालेलं आहे, ज्या गेवराईकरांनी त्यांना आमदार म्हणून भूषवलं आहे, त्यांचं कार्याची पावती असं आहे, की त्यांना इथून सरळ-सरळ नाकारण्यात आलेलं आहे आणि ते उद्याचं भविष्य बीडमध्ये आजमावण्याचा प्रयत्न करतायत. अ, आपल्याकडून अनेक विकास कामं झालेले सांगतात. त्यामुळे जनतेने आपल्याला कौल दिला आहे. नेमकं काय सांगाल असे कोणकोणत्या प्रकारचे विकास कामे झाली आपल्याकडून? मागील जी 8-10 वर्षामध्ये साधारणतः 4,500 कोटीपर्यंत गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये भाजपच्या सत्तेमध्ये असताना माननीय फडणवीस साहेब, माननीय पंकजाताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकारातून त्यांच्या अ, निर्णयामुळे इथे जवळ-जवळ 4,500 कोटींचा निधी मिळाला. आमच्याकडे पाणी पुरवठ्याची योजना जी परिपूर्ण झालेली आहे, ती पण अ, माननीय फडणवीस साहेबांच्या आणि ताईंच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. आमच्याकडे सगळी गावं हायवेशी कनेक्ट झालेली आहेत. जे दर्जेदार कामं लक्ष्मणांना ज्यावेळेस आमदार असताना जी केली, त्याची पावती ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाणवली आणि गेवराईमध्ये कुठल्याही भागामध्ये जावा, तर तिथं तुम्हाला झोपडपट्टी नावाचा प्रकार आमच्या गेवराई मतदारसंघात दिसणार नाही. नियमितपणा, पाण्याची पुरवठा, थकबाकी नाही कशाची, लाईटीची नाही, पगारांची नाही. तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जी पायंडा गेल्या 20 वर्षापासून आहे, तो आजतागायत जिवंत आहे आणि ही लोकांना सांगायची गरज नाही. लोकांनी त्याच्यावरच ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. आता आपल्या नगर परिषदेमध्ये मोठा विजय झाला. पुढे अजून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. कशी रणनीती राहणार? कसं पाहाल आपण याकडे? आम्ही भाजपचा कार्यकर्ता आहे आणि माननीय बळवंतराव पंडित, दादा आणि आम्ही असे सगळे मिळून ताईच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार आहोत.
जनतेचा कौल हा विद्यमान आमदारांच्या विरोधामध्ये आहे. ते आमच्या गेवराईसाठी एक डमी आमदार आहेत आणि त्यांचं कार्य इथं कुठे दिसत नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे बंधू हस्तक्षेप करत असतात. लोकांनी निवडून दिले आमदारांना, पण आमदार बीडमध्ये असतात आणि येणारी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये असाच परिणाम दिसणार आहे, जो आता नगरपालिकेला दिसलेला आहे. बदामरावचं ताकद, दादाचं रणनीती आणि आम्ही सर्व आमच्या सगळ्यांच्या ताकदीनं जिल्हा परिषदेचे परिणामही ह्याच पद्धतीने तुम्हाला जाणवतील. तिथेही त्यांची मुश्किलीने पॅनल निवडून येणं, पंचायत समिती ही 100% भाजपची असणार आहे. जिल्हा परिषद हे 100% भाजपचे असणार आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी हे आपल्याला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. काय सांगाल? निश्चित त्यांनी खूप अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्या पूर्ण परिवारानं जी मेहनत घेतली, त्या मेहनतीचा परिणाम आहे की आज भाजपला एक हाती सत्ता मिळवता आलेली. त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं श्रेय आहे. अ, आगामी आमदारांनी खूप मोठा विरोध केला होता, विद्यमान आमदारांनी. तरी आपला एवढा मोठा विजय झाला. काय उत्तर द्याल आपण? विरोध त्यांनी जनतेच्या कार्यातून करावं. वैयक्तिक अ, अ, त्यावेळेस त्यांनी जी ॲग्रेशनची भूमिका घेतली, बूथवरती जे कार्य झालं, त्यांनी ज्या पद्धतीनं अ, वार्ड क्रमांक 5, वार्ड क्रमांक 8, वार्ड क्रमांक 10 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे वक्तृत्व केलं, ज्या पद्धतीनं त्यांनी खालच्या भाषेमध्ये जे उमेदवारांची प्रतिनिधींशी जे भाष्य केलं, त्याचा परिणाम असा होता की त्यावेळेस गेवराईकर चिडलेलेच होते आणि त्याचा परिणाम असा झाला की ते लोकांना सहन झालेला असल्यामुळे तो राडा तयार झाला. एवढा मोठा आता विजय झालाय. आता पुढील गेवराईकर जनतेसाठी पुढील विकासाचे मुद्दे काय राहणार? तसं असतं ते विकास ही एक निरंतरची प्रक्रिया आहे. विकास हा भाजपच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं सगळे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, ते आता जे अ, जे अर्धवट आहेत ते पूर्ण करणं आहे आणि गेवराई नगर परिषद ही स्वावलंबी कशी होईल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जसं की आता आम्हाला जे काही पाणी पुरवठ्याचं जे निधी असतो, म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी जे आम्ही जे कार्यान्वित केलेली 100% कार्यान्वित आहे. पण त्यासाठी जे वीज बिल आम्हाला जे दर महिन्याला भरावं लागतं, त्याची ते बजेट खूप मोठं असतं, खर्च खूप मोठा असतो. पण आजपर्यंत गेवराई नगर परिषदेने एक महिन्याचं सुद्धा विद्युत बिल थकीत ठेवलेलं नाही. आता असेच खर्च कमी करण्यासाठी सोलार सिस्टम आम्हाला बसवायची आहे, जेणेकरून एक स्वावलंबी आणि पुन्हा कमीत कमी खर्चामध्ये ही नगर परिषद कशी चालत राहील आणि विकास ही निरंतरची प्रक्रिया आहे. पुढे चालून जशी गरज पडेल आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत. सगळ्या नगरपालिकेतून छोट्या-छोट्या गोष्टीपासून आम्ही ह्या गोष्टी बोध घेत आम्ही त्याच्यातून तुलना करत चालणार आहोत आणि आमच्या नगरपालिकेला दिशा देत चालणार आहोत. तर हे होते आपल्यासोबत बाळराजे पवार आणि गेवराई शहरामध्ये अनेक यापूर्वी केलेल्या विकासाच्या मुद्द्यावरच त्यांना हा दणदणीत विजय मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुनील जाधव, महाराष्ट्र टाइम्स, बीड.